6 तारखेला कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते जे हा गावाचे आजूबाजूला एक फॅमिली जे आहे ते संभाजीनगर वरून इकडे पुणे परिसरात आली होती आणि त्या रस्त्यावर जात असताना त्यांना काही इस्माने थांबलात. एक जायलो गाडीमध्ये होते 6 जण आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पोलीस आहात आणि पोलीस आहात आणि तुमच्या गाडीमध्ये कुठल्या प्रकारचे नार्कोटिक्स किंवा इतर प्रकारचे जे साहित्य आहे ते असण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांनी त्याची चेकिंग केली. त्या गाडीमधून नार्कोटिक्स वगैरे काही सापडून आला नाही, नुसता एक सिगरेटचा पॅकेट वगैरे होता. आणि मग त्या 6 जणांनी त्या जे कुटुंबाचे सदस्य होते त्याच्याकडून FIR प्रमाणे पैशाची मागणी केली आणि पैशाची मागणी केल्यानंतर त्याचे बरोबर त्याची गाडीत काही 1-2 लोक बसले ह्या मंडळीचे आणि त्यांच्याबरोबर पुढे पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटच्या हद्दीपर्यंत गेले आणि तळेगाव साईडला तिथे एक ATM वगैरेमधून पैसे काढून देण्याचा असा काही त्यांचा ठरला होता. आणि ही गोष्टी ही सगळा चालू असताना ते जे फिर्यादी मंडळी आहे त्यांनी ते सूचना त्यांचे संपर्कातून पिंपरी चिंचवड पोलिसांना दिली आणि त्याच्यातून ते पुढे आमच्याकडे आली आणि तेव्हापर्यंत ही जे 6 लोकांची मंडळी होती त्यांना लक्षात आला की पोलीस कंप्लेंट केली जात आहे आणि मग हे 6 जण जे होते तिथून निघून गेले. त्याच्यानंतर हे जे फिर्यादी कामशेत पोलीस स्टेशनला आले. त्या ठिकाणी FIR क्रमांक 152/2026 याप्रमाणे 127 2 BNS 308 2 BNS 352 351 1 2 351 3 आणि 3-5 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पुढील तपासामध्ये असं निष्पन्न झाला की हा जे 6 जण होते त्यापैकी 3 पोलीस होते जे हायवे स्टेट पोलीस खंडाळा सेंटर येथे कार्यरत होते आणि त्याच्याबरोबर 3 वार्डन होते, ते पण पोलिसाची सहायतासाठी त्याचे सहकार्यासाठी सोबत जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचं काम करतात ते पण त्याच सेंटरचे होते आणि 6 लोकांपैकी 5ला अटक करण्यात आलेला आहे यामध्ये आणि त्यांच्या विरुद्ध जे शिस्तभंगाची कारवाई आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे. पैसे यांनी किती घेतले होते याच्यामध्ये ते जे प्रयत्न झालेला आहे म्हणजे असा झालेला होता की जे त्याची मागणी आहे FIR प्रमाणे ते मागणीपैकी काही पैसे त्याच्याकडे त्यावेळी नसतात, दुसऱ्या ठिकाणून फिर्यादीने त्याच्या अकाउंटमध्ये मागून घेतले होते त्याच्या भावाकडून आणि ते पुढे ATM मधून काढून द्यायचे असा ठरलेला होता त्यांचा. किती अमाऊंट काय ठरली? ते काही त्यावेळी तर 20 ते 50 हजार असे काही एक अमाऊंटची ट्रान्झॅक्शन फिर्यादी आणि फिर्यादीच्या नातेवाईकामध्ये झालेली होती, परंतु यापुढे ह्या घटनेला अंजाम आला नाही कारण त्यांनी पोलिसाला संपर्क केला होता. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.